जम्मू काश्मीर परिसरात पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी करण्यात आले। एकीकडे काश्मीरमध्ये सध्या पावसाचा कहर सुरू असताना दुसरीकडे दहशतवादी कारवाईने आपलं डोकं पुन्हा वर केलंय। यामुळे संपूर्ण प्रदेशात सध्या प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळते। सीमावर्ती भागातील जिल्ह्यांमध्ये त्याचप्रमाणे घनदाट जंगलातील भागांमध्ये काही संशयास्पद हालचाली नोंदवल्या गेल्या आहेत। या संदर्भात गृह मंत्रालयाने सुरक्षा व्यवस्थेला हाय अलर्ट मोडवर राहण्याचा सूचना केल्या आहेत। या प्रकारानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मंत्रिमंडळासोबत तत्काळ बैठक बोलावली। कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर परिसरात एक दीर्घकाळ शांतता पाहायला मिळाली, पण गेल्या काही काळापासून पुन्हा एकदा दहशतवादात वाढ झाल्याचं सांगितलं जातंय। मागील वर्षी झालेल्या युद्धाच्या कारवाईनंतर देखील पाकिस्तानने आपले लक्ष्य सोडलेले नाही। अशातच आता भारत सरकार हे प्रकरण देशापासून लपवण्याचा प्रयत्न करतंय का, असा प्रश्न उपस्थित होतोय। तर नेमकं काय घडतंय काश्मीरमध्ये? आता यामुळे देशातील सुरक्षित व्यवस्थेला खरोखर धोका निर्माण होऊ शकतो का? तर चला या संपूर्ण प्रश्नांवर चर्चा करूया आणि या प्रकरणाचे सखोल विश्लेषण करून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। मित्रांनो, मागील वर्षी पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात काही निर्दोष भारतीय नागरिकांची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी अड्ड्यांचा खात्मा करण्यात आला होता। पण काही काळानंतर युद्ध थांबवण्यात आले होते। आता या कारवाईनंतर पाकिस्तान वट्टीवर येणार असा विचार आपण सर्व करत होतो, पण आता पुन्हा एकदा पाकिस्तानने आपले खरे रूप दाखवले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील भागात काही संशयास्पद कारवाया झाल्याची माहिती भारताच्या गुप्तचर संस्थेला मिळाली आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त असे की मार्च 2026 मध्ये जम्मू काश्मीरच्या काही विशिष्ट भागात, विशेषतः राजौरी, पुंछ आणि डोडा या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। याप्रमाणेच भारतीय सुरक्षा दलांनी अलीकडच्या काळात अनेक कार्डन अँड रिसर्च ऑपरेशन राबवली आहे। चला सर्वप्रथम जाणून घेऊयात हा रेड अलर्ट जारी करण्यात मागची काही प्रमुख कारणं। सर्वप्रथम संशयास्पद हालचाली। सीमावर्ती भागात आणि घनदाट जंगलात काही संशयास्पद हालचाली दिसल्याच्या गुप्तचर माहितीनंतर हा अलर्ट देण्यात आला आहे। द्वितीय, दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न। सीमेपलीकडून दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तृतीय, सुरक्षा कडक करण्याचे आदेश। गृह मंत्रालयाने दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद आणि दहशतवादी कारवायांवर अत्यंत गंभीर पावले उचलण्याचे लक्ष ठेवले आहे। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सध्या हाय अलर्ट मोडवर आहे। त्याप्रमाणे या संदर्भात सुरक्षा दलाकडून विविध मोहिमा राबवल्या गेल्या आहेत। तर चला या सर्व मोहिमांबद्दल देखील एकदा समजून घेऊया। सर्वप्रथम ऑपरेशन त्रिशा। फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान कष्टवाड भागात ऑपरेशन त्रिशा राबवण्यात आले होते। यामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले। या चकमकीत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सैफुल्ला सुरक्षा दलाकडून ठार मारण्यात आला। द्वितीय, उधमपूर आणि राजौरी येथील मोहीम। फेब्रुवारी 2026 मध्ये उधमपूरच्या बसंतगड भागात एका गुहेत लपलेल्या दहशतवादावर लष्कराने अचूक हल्ला केला। या मोहिमेत 2 प्रमुख दहशतवादी मारले गेले। त्याप्रमाणे राजौरीमध्ये 10 मार्च 2026 रोजी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या काही दहशतवाद्यांना लष्कराने अडवले आणि एकाला ठार मारले। तृतीय, श्रीनगर आणि सांबा भागातील तपासणी। श्रीनगर शहराच्या बाहेरील भागात काठीबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत सीआरपीएफ आणि पोलिसांनी नाकाबंदी वाढवली आहे। 14 मार्च 2026 रोजी सांबा जिल्ह्यातील संपूर्ण भागात मोठी शोध मोहीम राबवली गेली। या सर्व मोहिमांमध्ये सैन्याकडून अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय। ड्रोन आणि सॅटेलाइट इमेजिंग, AI आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या शोध मोहिमेला आता वेग आलाय। जम्मू परिसरातील चिनाब व्हॅली परिसरात एक शोध कार्य सुरू करण्यात आले आहे। यामागे गेल्या अनेक काळापासून जम्मू काश्मीरमधील सीमावर्ती डोंगराळ आणि घनदाट वनांच्या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करणारं असल्याचं सांगितलं जाते। यामुळे भारतीय सैन्य दल देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत जागृतपणे सज्ज असून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला यामुळे कोणताही प्रकारचा धोका नसल्याचं सांगितलं जाते। मित्रांनो,
ही होती संपूर्ण माहिती सध्या काश्मीरमध्ये जारी केलेल्या रेड अलर्ट संदर्भातील. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता भारतीय सैन्य दल कशा प्रकारे या दहशतवाद्यांचा खात्मा करणार, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.